नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी तृप्ती, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मंडळी, अशक्य ही शक्य करतील स्वामी या वाक्यामध्ये अनेक भक्तांना खूप प्रचिती येत असते. अहो मंडळी, मग येत्या 20 मार्चला आपले ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आला आहे. या प्रगट दिनानिमित्त आपल्याला 7 दिवसीय गुरुचरित्राचं पारायण करायचं. गुरुचरित्राचं जर आपण पारायण केलं आणि आपली एखादी इच्छा असेल, अगदी कठीणातील कठीण इच्छा असू द्या, असहाय्य आजार असू द्या, किंवा एखादं काम आहे ते पूर्ण होत नाही, किंवा विवाहाच्या अडचणी आहेत, किंवा आर्थिक समस्या आहेत, किंवा आणखीन तुमच्या काही समस्या असतील, त्या जर तुम्हाला दूर करायच्या असेल तर येत्या 20 मार्चला महाराजांचा प्रगट दिन आला आहे. त्या निमित्ताने तुम्हाला 7 दिवसीय गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. मग तुम्ही यंदा 14 मार्च 2026 पासून पारायणाला सुरुवात करू शकतात. ते तुम्हाला 20 मार्चपर्यंत पारायण पूर्ण करायचं आहे. मग गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. नियम खूप कडक आहेत. नियम कडक असल्यामुळे आम्ही गुरुचरित्राचं पारायण करत नाही, हे चुकीचं आहे. तुम्हाला अगदी साधे आणि सोपे नियम पाळून गुरुचरित्राचं पारायण पूर्ण करायचं आहे. जर आपण गुरुचरित्राचं पारायण येत्या 7 दिवसात केलं तर तुमच्या नशिबात जे नाही ते तुम्हाला मिळणार आहे. किंवा तुमची एखादी इच्छा आहे ती पूर्ण होत नाही, ती सुद्धा इच्छा तुमची 100% पूर्ण होणार आहे. अगदी साधी आणि सोपी पूजा मांडणी कशी करावी, नियम काय, अगदी साधे आणि सोपे जाणून घेऊ. पण त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ मित्र मैत्रीण नातेवाईक यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. मंडळी, आयुष्यामध्ये कुणाचा हात डोक्यावर असला किंवा नसला तरी चालेल, पण आपल्यावर श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे आपले ब्रह्मांड नायकाचा जर आपल्या डोक्यावर हात असेल तर आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्या सोबत चांगली घडणार आहे. मग मंडळी, येत्या 20 मार्च 2026 महाराजांचा प्रगट दिन आला आहे. मग या प्रगट दिनानिमित्त आपण जर येत्या 14 मार्च 2026 पासून 7 दिवसीय गुरुचरित्राचं पारायण केलं तर निश्चित आपली जी ही इच्छा आहे ती शीघ्र पूर्ण होणार आहे. आता गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. मग कसं करायचं तर आपल्याला 14 तारखेपासून हे पारायणाला सुरुवात करायची आहे. तुमच्या काही अडचणी असतील, आता जे पारायण आहे त्याला सुरुवात करायची आहे. मग आदल्या दिवशी आपल्याला 3 कुत्रे एका गाईला पोळी खाऊ घालायची आहे. तुमच्या आजूबाजूला कुठेही श्री स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल, मठ असेल किंवा तेन असेल, तर दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तुम्हाला तिथे खडीसाखर, अगरबत्ती आणि एक नारळ घेऊन जायचं आहे आणि ते तिथे तुम्हाला नेऊन अर्पण करायचं आहे. आणि त्यांना सांगायचं आहे, महाराज, मी आजपासून तुमची 7 दिवसीय गुरुचरित्र पारायणाची सेवा करणार आहोत. ही सेवा माझ्याकडून पूर्ण करून घ्या. माझी ही इच्छा आहे ती पूर्ण करा. यासोबत या सेवेमध्ये कोणतेही विघ्न येऊ देऊ नका. ही सेवा अगदी निर्विघ्नपणे पार पडून घ्या असं म्हणायचं आहे. महाराजांना मुजरा करायचा आहे आणि घरी यायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, घर स्वच्छ करायचं आहे, अंगण झाडायचं आहे, रांगोळी काढायची आहे. आपल्या घराला उंबरठा असेल तर या दिवशी हळदीचं लेपन करा. घरातील सर्व नकारात्मकता बाहेर जाऊ द्या. घरातली बाहेरची जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती घरात येऊ द्या. हळदीचं लेपन करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे. आता पारायणाची जी मांडणी आहे ती कशी करावी प्रथम ते बघू. सर्वप्रथम आपल्याला जी पोथी मांडायची आहे ती पोथी आपल्याला 7 दिवस उचलायची नाही. त्यामुळे ज्या जागेवर तुमची हालचाल होणार नाही ती जागा तुम्हाला निवडायची आहे. ती जागा स्वच्छ प्रथम पुसून घ्यायची आहे. थोडं गोमूत्र, हळद टाकायचं आहे, थोडं कापूर टाकायचं आहे. पूर्ण ती जागा स्वच्छ पुसून घ्या. चौरंगावर पिवळ्या लाल रंगाचा कपडा टाकायचा आहे. त्यानंतर तुमच्याकडे महाराजांचा फोटो असेल अतिशय उत्तम, नसेल दत्त महाराजांचा फोटो असेल तरीही चालेल. तुमच्याकडे स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल, दत्त महाराजांची मूर्ती असेल तर त्यांना अभिषेक घालायचा आहे. शुद्ध जलाने, पंचामृताने आणि परत शुद्ध जलाने अभिषेक घालायचा आहे. एक मोठा दिवा घ्यायचा आहे. अखंड दिवा आपल्याला 7 दिवस तेवत ठेवायचा आहे. त्यामुळे छोटा दिवा न घेता मोठा दिवा घ्या आणि तो 7 दिवस तेवत राहील याची काळजी घ्या. अगरबत्ती लावायची आहे. गुरुचरित्राचं पारायण करत आहोत म्हणजे आपल्याला कलश स्थापन करायचं आहे. थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे, ते तांदूळ खाली टाकायचे आहे. एक कलशामध्ये पाणी भरायचं आहे. त्यामध्ये थोडेसे तांदूळ, गंध, अक्षदा, 1 रुपयाचं नाणं, सुपारी टाकायची आहे. नागवेलीचे 7 पानं ठेवायचे आहे आणि त्यावर आपल्याला नारळ ठेवायचं आहे आणि ते नारळ आपल्याला हे करायचं. महाराजांची आपल्याला विधिवत पूजन करायचं आहे. पिवळे फुलं अर्पण करायचे आहे. पिवळे वस्त्र अलंकार जे असतील ते अर्पण करायचे आहे. त्यानंतर नैवेद्य म्हणून तुम्ही महाराजांना फळं किंवा पिवळ्या रंगाची मिठाई ठेवू शकता. गुरुचरित्राचं पोथीचं पूर्ण आपण जी मांडणी आहे ती करून घेतली आहे. कोणतीही सेवा करा, पण सेवा करताना जर तुम्ही संकल्प केला तर संकल्पयुक्त सेवेचं पुण्यफळ 1000 पटीनं आणि शीघ्र मिळत असतं. मग संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करायचा तर तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये 2 पळी पाणी घ्यायचं,
त्यामध्ये गंध अक्षदा टाकायचे आहे, एक फूल टाकायचं. स्वतःचं नाव गोत्र काश्यप्य माहीत नसेल तर काश्यप्य गोत्राचा उच्चार करा. आजची तिथी, आजची दिनांक, आजचा वार याचा उच्चार करा. म्हणजे तुम्ही 14 तारखेला जर सुरू करत असाल तर 14 तारीख वार म्हणायची आहे. तिथी माहीत नसेल तर कॅलेंडरमध्ये तिथी असती, बघून घ्या. त्यानंतर तुमची काय इच्छा आहे, आरोग्याच्या समस्या असतील, आर्थिक समस्या असतील, नवऱ्याच्या काही समस्या असतील, काहीही समस्या असतील, त्या तुम्हाला संकल्पामध्ये महाराजांना सांगायच्या आहेत. आणि त्यानंतर परत आपल्या हातातील पाणी तांबणात सोडायचं आहे. परत 2 पळी पाणी हातात घ्यायचं आहे, तांबणात सोडायचं आहे. महाराजांना हात पुसायचे आहे, महाराजांना नमस्कार करायचा आहे. महाराजांना परत सांगायचे आहे, महाराज माझी ही इच्छा आहे, शीघ्र पूर्ण करा. मी तुमचं 7 दिवसीय गुरुचरित्राचं पारायण अगदी न चुकता पूर्ण करणार आहे, असं म्हणून नमस्कार करायचा आहे. त्यानंतर आपल्या हातात माळ घ्यायची आहे. 1 वेळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा 1 माळ जप करायची आहे. आणि त्यानंतर गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात करायची आहे. आता अध्याय कसे करायचे तर 7 दिवस तुम्हाला जसं ॲडजस्ट होईल तशानुसार तुम्हाला तुमचे जे अध्याय आहे ते विभागून त्याचं पारायण आहे ते करायचं आहे. आता नियम खूप कडक असतात, जेवणाचे नियम खूप कडक असतात, तसं काहीही नाही. आपण गुरुचरित्राचं पारायण करता त्याला वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दोन्ही जोड आहे. गुरुचरित्राची जी पोथी आहे 1 ते 53 अध्याय ही खूप मोठी आहे, वाचण्यासाठी वेळ लागतो. आपण जेवण करत नाही, आपल्या शरीरामध्ये जी ऍसिडिटी आहे ती वाढत असते. मग त्यामुळे आपण या दिवसामध्ये जे जड अन्न आहे ते घेऊ नये. यासाठी ज्याही जड वस्तू असतात, वांगे, डाळी, तूर डाळ झाली, वांगे झाले, पालक झालं, मसाल्याचे पदार्थ झाले, कांदा झाला, लसूण झाला, या गोष्टी खाऊ नये. त्यासाठी या पारायणाच्या काळामध्ये आपल्याला या गोष्टी चुकून खायच्या नाही. चुकूनही मद्यपान, मांसाहार करायचा नाही. घरात सुद्धा 7 दिवस मांसाहार करायचा नाही. ताई आमच्या घरची ऐकत नाही आणि मी घरात मांसाहार करून देऊ शकते का? हात जोडून सांगते ताईंनो, घरात गुरुचरित्राचं पारायण करू नका. अगदी महाराजांची जी दुसरी सेवा आहे ती करा, पण गुरुचरित्राचं पारायण करू नका. अगदी स्वामींना सांगा माझी इच्छा आहे, मला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे, पण आमच्या घरात असं आहे. तुम्ही त्यांना बुद्धी द्या आणि घरातलं जे नॉनव्हेज आहे ते बंद होऊ द्या किंवा एक 7 दिवस त्यांनी ते नॉनव्हेज सोडू द्या, असं महाराजांना सांगा. नक्कीच महाराज तुमच्याकडून ही सेवा करून घे. त्यानंतर जेवणाचा मी आधी सांगते आज सुद्धा सांगते, फक्त एक नियम की कोणतीही सेवा करतात आपल्याला वेळ नाही, पण आपलं चांगलं व्हावं, आपल्या जीवनातील समस्या दूर व्हाव्या यासाठी आपण आध्यात्मिक कडे वळत असतो. म्हणजे 99% आपले कष्ट असतात, पण 1% नशीब असतो. पण नशीब आपण नशिबावर सोडू शकतो का? नाही. आपलं नशीब आपण देवावर सोडावं. मग देवावर सोडावं तर काहीतरी सेवा तर करावी लागेल. मग सेवा करायची आहे, नशिबावर सोडायचं आहे. मग सेवा करताना वेळ नसताना आपण सेवा करत आहोत. मग यासाठी एकच नियम सगळ्यात महत्त्वाचा, कोणतीही सेवा करा, कुणाच्याही घरचं सेवा करताना पर अन्न खाऊ नका. जर आपण त्या व्यक्तीच्या घरचं अन्न खाल्लं तर तुम्ही कोणतीही सेवा करा, त्या सेवेचं पुण्यफळ त्या व्यक्तीला दुप्पट भेटत असतं आणि त्याच्या आयुष्यातील सर्व समस्या, दुःख, दारिद्र्य, कष्ट नाहीसे होत असतं. आपण विचार करतो असं का, तो काहीच करत नाही, मी सगळं. तुम्ही त्यांच्या घरी जाऊन जेही पर अन्न आहे ते घेतात, त्यामुळे या गोष्टी घडतात. झोपण्याचा नियम, चुकूनही कॉटवर झोपू नका. घोंगडी असेल घोंगडी घ्या, चटई असेल चटई घ्या. पण काही व्यक्ती जर संतती प्राप्तीसाठी ही सेवा करत असेल तर त्यांना ब्रह्मचर्य पाळण्याची गरज नाही. यानंतर कांदा, लसूण, मद्यपान, मांसाहार चुकूनही करायचं नाही. यानंतर घरात जर सुतक आलं असेल, अचानक मासिक धर्म आला असेल तर गुरुचरित्र पारायण काय करायचं तर चुकूनही थांबू नका. मित्र, मैत्रिणी, आजूबाजूचे जेही असेल त्यांच्याकडून गुरुचरित्राचं पारायण पूर्ण करून घ्या, त्यांच्याकडून नैवेद्य आरती करून घ्या. यासोबत मासिक धर्म आला असेल तर घरातील पती, मुलगा, मुलगी जेही असेल त्यांच्याकडून गुरुचरित्राचं पारायण पूर्ण करून घ्या. अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. आता गुरुचरित्राचं पारायण करताना नैवेद्य दाखवावा का? तुम्ही जर रोज स्वयंपाक करत असतात, जोही नैवेद्य केला असेल तो महाराजांना गुरुचरित्राच्या पोथीला रोज दाखवू शकतात. यानंतर गुरुचरित्राचं पोथी वाचताना आपण आपल्याकडून काही अवधानाने चुका झाल्या असतील, अगदी आपल्या मनात नसेल किंवा आपल्याला लक्षातही नसेल की आपल्याकडून ही चूक झाली, ही चूक सुधारण्यासाठी तर आपल्याला रोज संध्याकाळी 7 नंतर विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. विष्णू सहस्रनाम येत नसेल तर हातात पुस्तक घ्या, युट्यूबला लावा आणि लक्ष देऊन ते याने सुद्धा आपल्या काही कळत न कळत चुका झाल्या असतील त्यातून सुद्धा आपली क्षमा. अशा प्रकारे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला गुरुचरित्राचं पारायणाचं जे पारायण आहे संकल्पयुक्त ते करायचं आहे. खरंच सांगते, अगदी हात जोडून सांगते, नशिबात नसेल ते सुद्धा तुम्हाला मिळेल. आयुष्याचं सोनं होईल, कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल, आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतील.
जे नशिबात नाही ते सुद्धा साक्षात महाराज देतील. आणि अशी मान्यता आहे की जोही भक्त अगदी मनोभावे गुरुचरित्राचं पारायण करता त्या व्यक्तींना साक्षात दत्त महाराज कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये दर्शन देत असतो. गुरुचरित्राचं पारायण करताना 12 ते 12:30 या काळामध्ये चुकूनही गुरुचरित्राचं पारायणाचं ग्रंथ जो आहे तो वाचन करू नका. ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची असती. आपण गुरुचरित्राचं पारायण जर करत असाल तर दत्त महाराज भिक्षा मागत नाही. यामुळे आपल्या कारणास्तव ते उपाशी राहू नये यासाठी तुम्हाला या वेळेमध्ये गुरुचरित्राचं पारायण जे वाचन आहे ते चुकून करू नका. अगदी साधे सोपे नियम आहे. काही प्रश्न असतील कमेंट्स करा, मी त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.